तर चला प्रतीक कदम, आपण स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये प्रतीक कदम कुठे आहेत? यस, आले आले. टोपी द्या, टोपी नेऊन द्या, टोपी नेऊन द्या, प्रतीकांना टोपी द्या. अर्बन टीमला टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय, म्हणजे बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ते आंबिवली संघाला. सलामीची जोडी झाली रबाना मैदानाच्या आतमध्ये. सचिन आणि त्याचबरोबरीने सचिन स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला बॅट्समन रोशन. गोलंदाजी मार्कवर अक्षय, पॉवर प्लेचं पहिलं षटक. चला स्पीडअप करा आता पंच इथून. पहिला चेंडू ऑन साईडला, ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. अलंग कार्पेट नाही, फंबल झालाय, लगेच दुसरीचा कॉल झालाय. सज्ज शकील झाले, 2 धावसंख्या इथून झाली कंप्लीट तिसरीच्या प्रयत्नाला. इथून 3 धावा. हा नाही नाही म्हणता पूर्ण देखील झाल्या. जिथं सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट, डबलचं तिहेरी धाब्यामध्ये कन्वर्ट होत असताना टोटल 3 धावसंख्येच्या मध्ये श्री गणेश होतोय टीम आंबिवली संघाचा. ओव्हर क्रमांक 1 मध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. स्ट्राईक एंडला सचिन आपण पाहतो ना, स्ट्राईक एंडला रोशन आहेत. पहिला चेंडू फटका फसलाय रोशनांना. आता मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. पहिल्या चेंडूवरती आल्या 3 धावा आणि त्याच्यानंतर पडलेली विकेट. विकेट क्रमांक पहिली मैदानाच्या बाहेर. 3 धावसंख्येवरती लागणारा साई 11 आंबिवली संघाला. गारपोली संघ जर उपस्थित असेल तर आपण आयोजकांचा संपर्क साधा. धावसंख्या 1 अंकाने वाढली जाते, जाऊन पोहोचेल ती 5 वरती. धावसंख्या 5 धावा धावफलकावरती. हा देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. इथून देखील चेंडू आला निर्धाव. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू असताना आपण पाहतोय 5 धावा धाव पुस्तकावरती पाहायला मिळत आहेत आंबिवली
संघ मात्र साई इलेव्हन आंबेवली आज नावाने आज मात्र मैदानामध्ये दाखल देखील झाला आहे आणि चांगल्या प्रतीची बॅटिंग पहिल्या मॅचमध्ये राहिली. पहिल्याच मॅचमध्ये चांगली बॉलिंग देखील केली, परंतु अर्बन संघाने भलं मोठं टार्गेट ठेवलं होतं ते मानगाव संघासमोर. फटका फसला आहे, क्षेत्ररक्षक पोहोचतील का? पोहोचलेत, परंतु शेवटच्या क्षणाला फलंदाज किट होत असताना 2 धावा पूर्ण तिसरीच्या प्रयत्नाला. इथून 3 धावा पूर्ण झाल्या आणि 3 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 1 षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धाव फलकावरती. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्कवर प्रवीण आलेत. पहिला चेंडू वेगवान प्रतीचा निर्धाव पाहायला मिळतोय आणि इथून पहिला चेंडू डॉट फेकत असताना फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंडला सचिन, नॉन स्ट्राईक एंडला गणेश आपण पाहतोय. हा देखील चेंडू निर्धाव लगातारचे 2 चेंडू निर्धाव फेकत असताना चांगल्या प्रतीची अक्षरशः भेदकता पाहायला मिळाली आणि त्याच्यावरती देखील चांगल्या प्रतीचं उत्तर द्यावं लागेल 8 धावा धाव फलकावरती. इथे देखील ऑन साईडला प्रहार चढवायचा होता, बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. इथून देखील चेंडूला निर्धाव. हा देखील दांडी गुल केली आहे. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. 8 धाव संख्येवरती लागणारा हा सलगचा दुसरा हादरा. आठ धावा धाव फलकावरती. 8 धावा आपण पाहतो धाव फलकावरती आपण पाहायला मिळतात. 1.4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे आणि 8 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात आपल्याला आंबेवली संघाच्या. हा देखील टॅप करायचा होता, परंतु बॅटन बॉल संपर्क आणि हा देखील चेंडू आला निर्धाव. सलगचे 5 चेंडू निर्धाव पाहायला मिळत आहेत आणि या स्पर्धेमधली तिसरी मेडल षटक आपल्याला पाहायला मिळेल का 3 दिवसांमध्ये. 2 मेडल षटक पाहायला मिळेल आजच्या शेवटच्या अंतिम दिवसामध्ये. मेडल षटक पाहायला मिळेल का? इथे देखील लावडली अपील पंचांकडे. पंच लावडली अपील करत असताना इथे मात्र लेग बाईसची षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती लागली जाते तब्बल 9 धावा धावफलकावरती. मयुरेश आलाय गोलंदाजी मार्क वरती.
इथं समोर चेंडू उडवला आहे ऑन साईडला. डिफेक्सच्या कव्हरला चेंडू चाललाय दणदण करीत. सिंगलचं डबलमध्ये कन्वर्ट होत असताना या दोनच्या मदतीनं टीमची धावसंख्या 11 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय वयवर्ष पाहायला गेलं गोलंदाज मयूरच तर 17 वयोगटामध्ये असणारा खेळाडू पाहतोय आपण. 12-20ची एक्झाम आली असं बोलत त्याची. इथं तिकीट टॅप केला आहे हलक्या हाताने. ड्राईव्हचा फटका पॉईंटमधून चेंडू काढला डी पॉईंटला. त्या दुसरीचा प्रयत्नाला निघालेत आणि ही ते दाखल. इथं देखील पाहू शकाल आपण. पाहू शकता काय घडते मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र 3 झाल्यात पूर्ण. चौथी झाली पूर्ण आणि 5वीसाठी फलंदाज मात्र बाद झालेत आणि 4 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 15 धावा धाव फलकावरती. यस 4 चेंडू आहेत बाकी आणि 4 चेंडूमध्ये 2 छक्के मारले तर 200 रुपयाचा कॅश प्राईज असेल. बॅकफूट पंच खबर कटचा फटका खेचायचा होता तो. बाण बालचा संपर्क नाही. हा देखील चेंडू आला निर्धाव आणि या निर्धावाच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचलंय ते तब्बल 15 या धावसंख्येवरती. अजून 3 चेंडूवरती 2 षटकार लगवले तर रोख रक्कम 200चा पारितोषिक. इथून मात्र फटका फसलाय आणि एक हातामध्ये झेल देखील कॅरी केले रोशन यांनी आणि बॅट्समन इथून अनिल देखील आता परतीचा प्रवास करतील. राजेश आपण पाहतोय यांनी जर 2 चेंडूवरती 2 चौकार लगवले तो जे 12 खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये बसलेत. विकास संजयकडून रोख रक्कम 200 रुपयाचा कॅश प्राईज असेल. हा देखील वेगवान चेंडू भन्नाट वेगवाने चेंडू फेकला होता आणि ही ते धावचितची अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. पंधरा धावा फलकावरती पाहतो आपण. शेवटचा अंतिम चेंडू आपण पाहू शकाल पहिल्या पूर्वार्धाचा. विजय आले आता नवीन बॅट्समन. हा देखील वेगवान चेंडू आणि त्याच्यावरती अजून एक विकेट रनआउटची. धावसंख्या थांबली 15 वरती. 18 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज असणारी विजयासाठी टीम अर्बन संघाला लगेच झाला. दोन्ही संघ बाहेर आणि गारपोली संघाचा करत तर आपण येऊन थांबा. आयोजकांशी संपर्क साधा. गारपोली संघ उपस्थित असेल तर आपण रिपोर्ट करा आयोजकांशी. यस प्रणित जगदम यांचं शुभा आगमन होत आहे. त्यांचं देखील आपण करूया मनस्फूर्त स्वागत. यस सुरेश कोंडे
त्यांचे जवळचे मित्र परम मित्र आपण पाहतो प्रणित जी कदम. येस, आम्हाला माहिती पोहोचत सुरेश का उर्फ दुदू या नावाने प्रसिद्ध असणारा हा खेळाडू आहे. शंकर सर स्पीडअप करा, आपल्याला एक्स्ट्रा मॅचेस खेळवायचे आहेत. 18 चेंडू 16 धावांची गरज असताना पहिल्याच चेंडूवरती जर या धावा रोखावच्या असतील तर सुनील आयर यांना मेडन षटक फेकावे लागेल. मोठा आद्रा आरवन संघाला मोठा आद्रा. जर सुनील आयर यांनी 4ही चेंडू डॉट काढले तर विकास दादा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आरवन संघाला आता 16 चेंडू 15 धावांची गरज. रोशन आलाय, लेफ्ट आर्म बॅट्समन. आल्या आल्या चौकाराने त्याने खातं ओपन केले स्वतःच.
4 चेंडू 5 धावा. भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव. अद्याप 5 चेंडू 6 धावा. उर्वरित 13 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आरवन संघाला. आई सुनील अय्यर जर अशा चुका केल्या तर सामना तुमच्या बाजूने झुकणं कठीण होईल. शंकर सर स्पीडअप करा. एक्स्ट्रा मॅचेस आहेत आपल्याला. बारा चेंडू 8 धावांची गरज आरवन संघाला. दुसरं षटक घेऊन आलंय सचिन माले. आंबिवली संघाचा धुरंधार गोलंदाज सचिन माले. जर मॅच मध्ये यायचं असेल तर सचिन मालीला मेडल षटक फेकावं लागेल. भूषण पहिला चेंडू 1 धाव कंप्लीट. अकरा चेंडू 7 धावांची गरज. भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू सचिन माले यांना. अशी जर गोलंदाजी चालू राहिली तर नक्कीच आंबिवली संघ इथे विजय प्राप्त करू शकतो. तिसरा चेंडू घेऊन येतोय आंबिवली एंड कडून सचिन माले. लोअर फुल टॉस बॉल. 1 धाव कंप्लीट. 1 धावेने धावफलक जाऊन पोहोचलंय. 10 धावांवर 9 चेंडू आणि 6 धावा. तर आपण पाहतोय की व्यासपीठावरती मान्यवर आपण उपस्थित झाले. संतोषजी गायकर साहेबांचा शुभागमन झालाय. त्यांना देखील आपण विनंती करू की आपण देखील या मंचावरती विराजमान व्हा. आपलं देखील या बुद्धिबळ चषकामध्ये सहर्षाने मनपूर्वक स्वागत. सात चेंडू आणि 3 धावांची गरज आरवन संघाला. प्रयत्न करतोय सचिन पण सिंगल काढून आरवन संघ आपल्याकडे सामना झुकवतोय. ब्रह्मास्त्राचा वापर केला.
2 षटक संपल्यानंतर धावफलकावर धावा लागल्या त्या अवघ्या 13. आता 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. सुनील अय्यरला काहीतरी फिल्डिंग मध्ये चेंज करायला लागेल. गोलंदाजाला कानमंत्र द्यावं लागेल. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. सुनील अय्यरने रोशनच्या हातात गोलंदाजी स्वीकारले आणि आंबिवली कडून मारा करतोय. पहिला चेंडू भन्नाट वेगेने टाकलेला चेंडू रोशन कडून निर्धाव चेंडू. आता 5 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. असे चेंडू जर डॉट निघले तर आंबिवली संघ विजय प्राप्त करू शकतो. दोन धावा. 4 चेंडू 1 धाव. भन्नाट वेग. आपण पाहायला गेलो तर सामना फक्त आणि फक्त 16 धावसंख्येची गरज होती आणि अद्यापर्यंत पाहायला गेलो तर 3 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे जर का इथून अजून धावसंख्या 4 ते 5 धावसंख्या जास्त असत्या ना तर एक अजून सामना बघण्यास मजा आली असती. परंतु आता 3 चेंडू 1 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोशन आपण पाहतोय. हा देखील आउटसाइड द लेग स्टिक. सामना फिनिश. सामना जिंकलाय तो अर्बन संघाने. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सोनर आउट ज्याने दुसरं षटक फेकलं आणि अवघ्या 1 धावसंख्या देत 1